महाराष्ट्र आवाज न्यूज. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन शिरपूर शहरात देशभक्ती, अभिमान आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शहीद जवानांच्या आई-वडिलांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. या प्रसंगी उपस्थित नागरिक, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी शहीद जवानाच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या त्यागाला अभिवादन केला. ध्वजारोहणाचा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला. शहीद जवानाच्या आई-वडिलांनी राष्ट्रध्वज फडकवताच उपस्थितांनी भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय हिंदच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आपल्या मुलाने देशाच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण होताच शहीद जवानाच्या आईवडिलांच्या भावना दाटून आल्या. उपस्थितांच्या डोळ्यातही या प्रसंगी अश्रू तरळले. देशाच्या सीमांचं रक्षण करताना अनेक जवान आपले प्राण अर्पण करतात. त्यांच्या त्यागामुळेच देशातील नागरिक सुरक्षित वातावरणात जीवन जगू शकतात. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शहीद जवानाच्या आईवडिलांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करून त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणं हा राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावनिक आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शहीद जवानाच्या कुटुंबियांचा सन्मान केला. देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबियांसाठी पाठीशी समाजाने आणि प्रशासनाने सदैव उभं राहिलं पाहिजे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. देशभक्तीपर घोषणा देत शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. तसेच देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असं आवाहन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. शहीद जवानाच्या आईवडिलांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणामुळे शिरपूरमधील स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा विशेष ठरला. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांच्या त्यागाला नमन आणि त्यांच्या कुटुंबियांना मानाचा मुजरा अशा भावनेने कार्यक्रमाची सांगता झाली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.